हा मार्गरिटा पिझ्झा आहे। याची एक स्टोरी आहे। जिवंत वोल्केनो असणाऱ्या पर्वतावरती आपण उभा आहोत, माउंटनवरती उभा आहोत। काय भन्नाट एक्सपिरियन्स आहे मंडळी। वाव। 79 AD मध्ये हा पूर्ण माउंट ओसियस ज्वालामुखीमुळे 8 मैल वरती असा इरप्ट झालेला होता। 2 वेळा, एकदा 8 मैल आणि एकदा 7 मैल, आणि त्याच्यामुळे 2 शहरं उद्ध्वस्त झालीत इटलीची। सुप्रभात मंडळी, रोममधून आपण आहोत रोममध्ये। आज आपण निघालो आहोत कोच ट्रिप पॉम्पे येथे। तर लवकरच कोचची वाट आम्ही पाहत आहोत आणि कोचमधून आपण आता पॉम्पे या शहराला भेट देणार आहोत। हे पहा मंडळी, तुम्हाला ह्याचे सगळे लाईन दिसत आहेत ना, लाईनमधून लोक सगळे दिसत आहेत ना, हे पहा। हे आहेत ना रोममधल्या वेगवेगळ्या शहराला भेट देण्यासाठी निघालेले आहेत। आणि हे टूर गाईड्स असतात ना, आपणही त्या टूर गाईड्स बरोबर कोच ट्रिपने निघालेला आहोत। पहा, there is a taxi station, okay? So it will be hard to explain that in the bus. So please memorize. We are in Piazza del Popolo, the historical rounded square, and on the left side of the left twin church, there is the taxi station. Now we are going to cross these ancient doors. तर म्हणजे आपण निघालेलो आहोत कोचमध्ये बसण्यासाठी। तर म्हणजे ह्या कोचमधून आपण निघालेलो आहोत। बसमध्ये आलेलो आहोत। हे पहा मंडळी, आपण आलो आहोत, आपण बसलो आहोत कोचमध्ये। आजची आपली कोच ट्रिप आपण निघालेलो आहोत पॉम्पेला। हे पहा मंडळी, कोच जर्नी आपली सुरू आहे। 3 ते 3.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे। तर मंडळी, आपण आलेलो आहोत थोडंसं चहा कॉफी घेण्यासाठी। इथे ना आपली बस आहे, कोच आहे, ती थांबलेली आहे थोडंसं शॉर्ट ब्रेक घेण्यासाठी, टी कॉफी, टॉयलेट यूज करण्यासाठी। तर हे आहे इटलीमधील कसिनो नावाचं ठिकाण। तर ह्या ठिकाणी चहा कॉफी सँडविचेस असं मिळतात पहा। आणि इथे सुद्धा चहा कॉफी पण मिळतेच, पण त्याबरोबरच ते ऑलिव्ह ऑइल आणि सम जे लोकल प्रोडक्ट्स आहेत ना, ते त्या ठिकाणी त्या बाजूला विकण्यासाठी ठेवलेले आहेत पहा। जसं ऑलिव्ह ऑइल आणि काही बरंचसं तिथे आहे असं आम्हाला सांगण्यात आलं। आता तर हा 20 मिनिटाचा ब्रेक झाला की आपण परत कोचमध्ये जाऊन बसणार आहोत। हे पहा मंडळी, माउंट ओसियस हा इटलीच्या पूर्व भागात नेपलजवळ असलेला ज्वालामुखी पर्वत आहे। हा युरोपमधील एकमेव जागृत ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो। याची उंची 1281 मीटर आहे
आणि हा ज्वालामुखी पर्वत मंडळी सध्या निद्रिस्त अवस्थेत आहे. इटलीची घरं इसवी सन 79 मधील वेसुवियसच्या उद्रेकामुळे पॉम्पेय व हर्क्युलियन्स ही प्राचीन शहरे पूर्णपणे नष्ट झाली होती. सन 79 मध्ये इटलीचे पॉम्पे शहर पूर्णपणे याच्या विस्फोटामध्ये उद्ध्वस्त झाल्यानंतर हा पर्वत सन 1631 पर्यंत शांत होता. आणि मंडळी त्याच्यानंतर लागोपाठ 1803, 1872, 1906, 1927 आणि 1929 मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येथे ज्वालामुखीचे स्फोट झाले आणि शेवटचा स्फोट 1944 साली झाला होता. Yes, that's the island that disappeared when I was talking about it. Is Capri. It was originally part of the peninsula. The land, the piece of land that you see on the left of Capri is the Sorrentine Peninsula. Behind the peninsula, on the other side, there is the Amalfi Coast. And this side, there is Sorrento instead, and Capri was attached to the peninsula, was part of the peninsula. Then the waters rose up, and now is an island, very wealthy island. Many movies. Capri, sweet life, rich shops. तर आज मंडळी आपण प्रथम ह्या माउंट वेसुवियसला भेट देणार आहोत आणि नंतर आपण पॉम्पे शहर जे ह्याच्या उद्रेकामुळे नष्ट झाले होते ते आपण नंतर पाहणार आहोत. ह्यांचे रोड किती लहान आहेत पहा, नॅरो आहेत रोड. And these are the lava flows from the last eruption, which wasn't explosive, but it was about some lava flows from the top slowly go. मंडळी सध्या हा ज्वालामुखी पर्वत जरी निद्रिस्त अवस्थेत असला तरी ह्याचा उद्रेक कोणत्याही क्षणी होऊ शकतो असे सांगितले जाते. Suppose there are some other islands. These are Procida and Ischia, and instead of Capri, they have a different origin. Capri was part of the peninsula, so the soil is limestone. And Ischia and Procida instead are shaped from the eruptions of all the territory that is volcanic. So we have two big magma chambers. One is the Vesuvio one, and the other one is even much bigger. It's greater. We are inside the emptiness of the eruption. हा ज्वालामुखी पर्वत आत्ता जरी निद्रिस्त अवस्थेत असला तरी मंडळी याचा स्फोट कधीही होऊ शकतो असे सांगितले जाते. Which means that the magma that is inside the land comes out and flows, or if it's very viscous, rolls, but it doesn't fly. When you have an explosion, you have such a pressure and chemical mechanism which produces a big bomb. Let's put it that way. You find it in its simple natural shape, you can pass it around. It doesn't matter. I call my little friend in France and I'll ask him to find more magma. So you can make it go around when it goes, but as a prismatic shape. Have a look and pass it around. In the meantime, I pass by. This is another pyroxene. This is another pyroxene. But this, see this? This is silver mica. See how nice it is?
Then you may find some green one. That's olivina, olive vine. Look outside how it is distant, because now, as we walk, you're going to be discussing. You see, this is long and thin. This is a bit fat. Now the small one can be found walking along this trail. That's why I like showing you the minerals right away, because you. मंडळी 79 AD मध्ये खूप मोठा वॉल्कॅनोचा स्फोट इथे ह्या माउंट वेसुवियसवरती झाला होता. त्याच्यामध्ये इटलीची 2 शहरं उद्ध्वस्त झाली होती. हे तुम्हाला माहित आहे का? एक पॉम्पे आणि दुसरा हर्क्युलियन्स. तर त्या माउंट वेसुवियसच्या मधून आपण ॲक्च्युली आपण त्या माउंटेनवरतून चालत आहोत. आणि हे जे रस्ते आहेत ना, म्हणजे हे छोटेसे जे पाथ आहेत ना, त्याच्यावरती जी दगडं मिळत आहेत ना, ती त्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मधून जो लावा निघाला होतात ना, त्या लावामुळे ते जे दगडं त्यावेळेला 79ला घट्ट झाले होते ना, तर ते अशी चकाकणारी सगळी दगडं इथे मिळत आहेत. पहा मंडळी, लिटरली आपण माउंट वेसुवियसच्या मध्ये उभे आहोत. हे पहा. One day or another. Okay. जगातला एकमेव जिवंत ज्वालामुखी असलेला पर्वत माउंटन, तिथे आपण उभा आहोत. चेहऱ्यासारखा आकार असणाऱ्या या दगडाला डेव्हिल फेस असेही म्हणतात. मंडळी, तुम्हाला हा जो काळा कलर दिसत आहे ना, ते राख आहे बरं का. ज्वालामुखीच्या राखेच्या ढिगाऱ्याखाली दबून पॉम्पे या शहरातील आणि शहराच्या परिसरातील लाखो लोक मृत्युमुखी पडले आणि अख्खे शहर राखेच्या ढिगाऱ्याखाली दडपून गेले. पॉम्पे हे शहर समुद्रकिनारी आहे. ज्वालामुखीचा तप्त लावा समुद्रामध्ये पडला, त्यामुळे समुद्राचे पाणी उकळून बाहेर फेकले गेले, जसे गरम तव्यावर आपण थंड पाण्याची शिंतोडे मारतो. इतक्या भयानकपणे मृत्यू पावलेल्या त्या लोकांच्या मृत्यूची कल्पना न केलेलीच बरी. मंडळी, माझ्या मागे तुम्ही जे पाहताय तेच ते पॉम्पे शहर आहे बरं का. मंडळी, हा जो रस्ता दिसतोय ना तुम्हाला, तो आपण वॉल्कॅनोची राख आहे ना, त्या राखेवरून आपण चालते. पहा, जिवंत वॉल्कॅनो असणाऱ्या पर्वतावरती आपण उभा आहोत, माउंटनवरती उभा आहोत. काय भन्नाट एक्सपिरियन्स आहे मंडळी. वाव. 79 AD मध्ये हा पूर्ण माउंट वेसुवियस ज्वालामुखीमुळे 8 मैलवरती असा इरप्ट झालेला होता. 2 वेळा, एकदा 8 मैल आणि एकदा 7 मैल. आणि त्याच्यामुळे 2 शहरं उद्ध्वस्त झालीत इटलीची. I will surprise with this lemon because this lemon is not हे लेमन sour. बरं का मंडळी. It's sweet lemon. Yes, please taste the lemon after we discuss. Very nice. तर आपण थोड्या वेळासाठी इथे थांबलेलो आहोत. Thank you. ही आहे आपली Little surprise before to go away and after you have the afternoon Pompeii, no? Thank you. Thank you, miss. A big kiss for you. Thank you so much. Anche prima di 25 minuti. थोडंसं शॉपिंगसाठी इथे थांबलेलो आहोत आपण. आणि ती आपली गाडी आहे. We give the chance to everyone to enter here. Please, advance inside. हे पहा, हा आहे ओरिजिनल पिझ्झा. हे आहे ओरिजिनल पिझ्झा. पहा, इथे तयार केला जातो आणि हे पिझ्झाचं बर्थ प्लेस आहे असं सुद्धा म्हणता येईल. आणि इथेच आमची कोच उभं राहिलेली आहे.
लंच करण्यासाठी. आणि इथे शंकर आहे आणि हा त्याचा पिझ्झा आणि हा माझा. तर हा मार्गरिटा पिझ्झा आहे. याची एक स्टोरी आहे. थँक्स. ह्याची पण एक कहाणी आहे. इटलीच्या पहिल्या राणीच्या नावावरून हा मार्गरिटा पिझ्झा हे नाव पडलेलं आहे पहा. आणि हे आहे पिझ्झाचं बर्थ प्लेस. डिझर्ट आलेलं आहे पहा. तर पिझ्झा छान होता. आता डिझर्ट आलेला आहे पहा. आणि आमच्याबरोबर ही ना ब्राझिलियन फॅमिली बसलेली आहे. खूप छान आहे आणि खूप टॉकेटिव्ह आहे पहा. थोड्याच वेळामध्ये आम्ही पॉम्पेला जाणार आहोत. अशा प्रकारे लंच झाल्यानंतर आम्ही परत आता निघालेलो आहोत. थोड्या वेळाने आपली ही कोच इटलीच्या पॉम्पे या शहराला भेट देणार आहे. काय छान प्लेस आहे पहा. मस्तपैकी मार्गरिटा पिझ्झा खाल्ल्यानंतर आम्ही निघालेलो आहोत कोचकडे. Such a beautiful place, see?